गोंदिया जिल्ह्याचा देवरी तालुका हा नक्षलग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो। या तालुक्यामध्ये विविध मोठ्या प्रमाणामध्ये समस्या आहेत। त्या समस्येला घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी भर उन्हामध्ये मोर्चा काढून प्रशासनाला जाग करण्याचा प्रयत्न केला। जे काही मागण्या आहेत तहसीलदारांना आमची सूचना आणि पोलिसवाल्यांना सूचना आहे, मी आणि खासदार आणि आमचे पदाधिकारी इथेच आम्ही निवेदन देऊ आणि निवेदन घ्यायसाठी तहसीलदार किंवा एसडीओ येत नसेल तर रोडवर बसू। होणाऱ्या परिणामास तहसीलदार एसडीओ जबाबदार राहील म्हणून पोलीस विभागाला माझी विनंती आहे। देवरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जलजीवन योजनेमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला। मनरेगामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला। अनेक रोड रस्त्याचं काम प्रलंबित आहेत, त्यामुळे अनेक अपघात होत आहेत, त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। अनेक नागरिकांना पाणी समस्या, तर देवरी नगरपंचायतीमध्ये विविध समस्या असून देवरी नगरपंचायतीच्या एकही शाळा नसून सुद्धा शिक्षण कर आकारला जातो। अनेक मंदिरांवर सुद्धा मालमत्ता कर आकारला जातो। अशा विविध मागण्यांनी घेऊन देवरी तालुका काँग्रेस यांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। यावेळी खासदार नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांची प्रामुख्यानं उपस्थिती होती। जर या मोर्चाची दखल प्रशासनानं घेतली नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल अशी भूमिका काँग्रेस पक्षानं घेतली आहे। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।